आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असा बदाम शेक घरच्या घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर जो आपण गाड्यावरती बदाम शेक पितो तो एवढा टेस्टी का असतो, त्यामध्ये कोणते साहित्य वापरले असतील असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात। तर याच्या व्हिडिओमधून तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट जसा बाहेर आपण पितो तसा घरच्या घरीच बदाम शेक जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकाल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। दिसतोय की नाही पटकन उचलून प्यावा असा, तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। जर का माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवले। त्यात आता थोडंसं पाणी घालूया। पाणी का घालायचं तर आपण यात दूध ओतलं की ते तळाला लागत नाही किंवा करपत नाही। तर इथं मी फुल फॅट फुल क्रीम अर्धा लिटर म्हशीचं दूध वापरले। तुम्ही इथं कोणतंही दूध वापरू शकता, अगदी कोणतंही, गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकता। तर आता या दुधाला आपण एक छान अशी उकळी काढून घ्यायची। तर यातलंच आता मी थोडंसं दूध असं साईडला काढून घेणार आहे। आता इथे थोडंसं दूध मी काढून घेतलं। आता हे दूध आपल्याला कशाला लागणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेनच। तर आता आपण याला छान अशी उकळी काढून घेऊया। तर बघू शकताय इथं मी 20 ते 22 बदाम तासभर पाण्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये मी हे भिजत ठेवलं होतं व आता त्याची सालं काढून घेतली। तुमच्याकडे जर जास्त वेळ असला तर तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता। आता आपण हे जे दूध काढलं होतं साईडला त्यातलं यात थोडंसं दूध घालायचंय आणि मिक्सरला आपण हे एकदम असं दरदरीत वाटून घ्यायचंय। बारीक पेस्ट बनवायची नाही, थोडंसं जाडसरच आपण हे वाटून घ्यायचंय असं रवाळ। आता हे छान मिक्सरला वाटून घेऊया। तर आता बघू शकताय मिक्सरला आपण हे बारीक करून घेतले। तुम्हाला मी चमच्याने दाखवते। हे बघा अशा पद्धतीचं मी हे बारीक करून घेतले। खूप बारीक पण पेस्ट केली नाही, असं रवाळच टेक्स्चर ठेवले बघू शकता। म्हणजे आपण बदाम शेक पिताना छान आपल्या दाताखाली ते आले की खूप मस्त लागतं। आपण जो बाहेर बदाम मिल्कशेक पितो तो टेस्टी असतो, त्याचं कारण की त्यामध्ये त्यांनी कस्टर्ड पावडर वापरलेले असते, त्यामुळे फ्लेवर खूप छान येत असतो। तर इथं मी 1 टेबलस्पून एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून एवढे कस्टर्ड पावडर घेतली आहे। जास्त आपण इथं कस्टर्ड पावडर वापरायची नाही, नाहीतर आपला बदाम शेक घट्ट होऊ शकतो। आता इथं शिल्लक राहिलेलं सगळं दूध मी यात घातले आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया। लक्षात ठेवा इथं आपल्याला थंड दुधाचाच वापर करायचा आहे, गरम दूध अजिबात वापरायचं नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात। ही टिप्स तुम्ही अगदी लक्षात ठेवा। आता हे छान मिक्स करून घेतलं। आता इथं बघू शकताय दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे। साईडच्या गॅसवर मी बारीक लावून ठेवलं होतं दूध उकळायला। आता छान उकळी आलेली आहे याला। आपण दूध आटवायचं नाही, इथं अजिबात शिजवून घ्यायची गरज नाही। आता घालायचं यात आपण जे बनवलं होतं की नाही बदामची पेस्ट, ती सगळी यात आपण ॲड करायची आहे। अशी सगळी घालून घ्यायची। आता यातलंच थोडंसं दूध आपण ह्यात घालूया आणि मिक्सरचं भांडं पण आपण छान असं धुवून यात घालूया, म्हणजे आपल्याला अजिबात इथं वेस्ट घालवायचं नाही। असं आपण भांडं हे स्वच्छ धुवून घालायचं यात। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता घालायचं यात आपण जी कस्टर्डचं मिश्रण बनवून ठेवलं होतं
ते यात घालायचं आहे. आपण असं मिश्रण ओतायच्या आधी एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं, कारण कस्टर्ड पावडर तळाला बसलेली असते, त्यामुळे आपण चमच्याने एकदा मिक्स करूनच घालायची. असं एका हाताने चमच्याने असं हलवत आपण हे मिश्रण यात ओतून घ्यायचं आहे. तर बघू शकताय आपण इथं कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे बदाम शेकला किती घट्टपणा आलेला आहे. म्हणूनच आपण यामध्ये कस्टर्ड पावडर वापरताना अगदी बेतानेच वापरायची, म्हणजे अर्धा लिटरसाठी 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर अगदी परफेक्ट होते. तर आता यात आपण सगळ्यात शेवटी साखर घालायची आहे. तर अर्धा लिटर दुधासाठी मी इथं अर्धा कप एवढी साखर घेतली आहे मेजरिंग कपने. आता हे छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एखादा चमचा अजून वापरू शकता, पण मला ही अगदी परफेक्ट वाटते. आता आपण छान साखर विरघळून घ्यायची. आता बघू शकताय बदाम शेकला बराच घट्टपणा आलेला आहे. थंड झाल्यानंतर आणि अजून हे घट्ट होतं, त्यामुळे मी आता गॅस बंद करत आहे. आता हे बदाम शेक आपण रूम टेम्परेचरलाच थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मगच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर आता बघू शकताय मी फ्रीजमध्ये थोडंसं 1 तासभर हे थंड करून घेतल्यानंतर बघू शकताय अजून याला घट्टपणा आलेला आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ही. बदाम शेक खूप घट्टही चांगला नाही वाटत आणि खूप पातळही नाही. तर आहे की नाही एकदम सोपी पद्धत. मग तुम्ही पण या उन्हाळ्याला या पद्धतीने बदाम शेक घरीच बनवून प्या. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकताय इथं मी सर्व केले आणि सर्व केल्यानंतर बघू शकताय किती छान दिसतोय हा बदाम शेक. तर आता आपण यात थोडंसं गार्निशिंगसाठी मी एकदम बारीक केलेले काही ड्रायफ्रूट घालते. तर इथे मी काजू आणि बदामचे छोटे छोटे काप केलेत, ते यात मी आता घातलेत, म्हणजे आपला बदाम शेक अजून सुंदर दिसेल. तर फक्त मी हे गार्निशिंगसाठी वापरलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.